नाटायला तर लय लागत दिष्ट झाल्यानंतर मग कसा बोंबलत रडत रात्रीचं रडायचं घेण्याची किरकिर करायची. घाबरायचं नाही बरं, काय होत नसतं, जे बाप्पाचं असतं. खोकला येतो. सगळे दुखणे आले तर आल्या गेल्याची, कुण्या मेल्याची, शेजारच्यांची, पाजारच्यांची, घरातल्याची, दारातल्यांची, देवा दिष्ट निघून जाऊ दे रे. पाय एका मिनिटात सगळं पाणी ओढून घेतलं. हा इकडं कर. आणि थोडं मीठ आणते. इकडं कर. थोडं हसायला येतं नाटायला टायमाला. नाटायच्या टायमाला कसं हे बा सारं पाणी ओढून घेतलं, गादा गादा ओढून हांड्याने. अर्धी परत पाणी होतं. ये नको हलू नको. हो का असं गदा 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 करते. आमच्या जानूबाईला दिष्ट झालती. इकडं बघ बाई, आमची जानूबाई त्या दिवशी ना सावित्रीबाई फुले झाली होती. फुलेबाईंना दिष्ट झाली होती. मग ज्या फुलेबाई लई तापल्या. इकडं बघा ना फुलेबाई, बघा ना बाया फुलेबाई. हो कसा गदा 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 पाण्याला उकळ्या फुटत आहेत बरं का. तुमच्या बी लहान लेकराला जर दृष्ट झाली तर अशाच पद्धतीने दृष्ट काढा. लेकरू आत्ता 5 मिनिटात खेळायला लागत आहेत. किती बी गोंगरून गेलेले लेकरं असले ना 5 मिनिटात खेळायला लागत येतं. हात लावते काढू नाही ते. किती येडे चाळे असतील बरं अंगात. कोणाच्या बी लहान लेकरांना आहे ना असं थोडं नटलं थटलं का दिष्ट होती. माझं तर दोन्ही पोरांचा अनुभव आहे. दोन्ही पोरांच्या टायमाला त्यांना जर नटवलं थटवलं कोणाची दिष्ट बिष्ट असतं म्हणतात बरं का. पण आपल्याला माहीत नाही दिष्ट म्हणजे काय असते, कशी असते काय. पण दिष्ट लागल्यानंतर जर असं केलं ना 10-5 मिनिटात किती चिडचिड करणारे किती ताण देणारे लेकरं असू द्या लगेच हसायला आणि खेळायला लागतात. अशा पद्धतीने जर दृष्ट काढली ना, एक दुसरी पद्धत आहे बरं का दृष्ट काढण्याची. मी पोरांची लहानपणापासून तसेच काढते. पण ती तिन्ही सांजेच्या टायमाला काढायची असते. तसं नको करू ते. त्याच्यात आहे ना संध्याकाळी 2-3 तासांनी तो हांडा उचलायचा असतो. काय खाल्ला कर फेक आणि इकडं फेक. म्हणजे ती दृष्ट कशी तुम्हाला सांगू का. असा आहार करायचा किंवा चुलीत आहार जर नसला तर थोड्या थोड्या काडक्यांचा आहार करायचा आणि मीठ घ्यायचं, पिवळी मोहरी घ्यायची, कांद्याचं साल्ट घ्यायचं, लसणाचं साल्ट घ्यायचं आणि 7 मिरच्या घ्यायच्या. मिरच्या बी ना चांगल्या देठाच्या घ्यायच्या, अशा खोडलेल्या खाडलेल्या नाही घ्यायच्या. तशा मिरच्या घेऊन बी ना 7 वेळेस उतरायच्या लेकरावरून. आणि उतरताना बी ना 7 वेळेस उतरताना बोलायचं नाही. आपण जे दृष्ट काढते का त्यांनी बोलायचं बिलायचं नाही. दृष्ट काढून झालं का सरळ ते सगळं आपण जेवढं साहित्य घेतलं ना मीठ, मिरच्या, मोहरी, कांद्याचं साल, लसणाचं साल
ते सगळं जाळात टाकून द्यायचं. खरंच जर दृष्ट झालेले असले ना, त्याचा वास येत नाही, त्या मिरच्यांचा ठसका येत नाही, काही नाही. तशा पद्धतीची दृष्ट पण लय भारी असते. पण ती दृष्ट काढायचा टाईम नेमका तिन्ही सांजेचा असतो. तिन्ही सांजेला म्हणजे 6:30 6:30 दरम्यान जर काढली ना, तर ती पण लय भारी दृष्ट निघते बरं का त्याच्याने बी. पण मी आता आहे ना, ती लई चिडचिड चिडचिड करत होती, त्याच्यामुळं अशा पद्धतीने दृष्ट काढून बघितली. नाही जर तिची चिडचिड थांबली तर मग तसा व्हिडिओ बनवून काय. बरं चला बाय. आणि प्रत्येकाच्या लहान लेकराला दृष्ट झाली ना, अशा पद्धतीने काढा सगळ्यांनी. 5 मिनिटामध्ये दृष्ट निघून जाते.